नमस्कार मित्रांनो. आजच्या भागापासून आपण मराठी भाषेचं व्याकरण शिकणार आहोत. त्या सीरीजला पण सुरुवात करतोय. तर आजच्या भागामध्ये आपण मराठी भाषा म्हणजे काय आणि तिचं व्याकरण आपण का शिकायचं, हे या भागात बघणार आहोत. तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग चालू करूया. तर भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे आपले विचार, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचं साधन. तर भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. तर या भाषेचं महत्व काय आहे? भाषा का शिकायची? तर भाषा हे संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे. बोलणारा माणूस आणि ऐकणारा माणूस यांना जोडणारा दुवा म्हणजे भाषा. आपले बोलणे, विचार करणे हे भाषेच्या माध्यमातून होत असतं आणि भाषेमुळं आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत होतात. आणि माणसाच्या विकासासाठी भाषा ही त्याला आयुष्यभर मदत करते. या भाषेचे प्रकार कुठले आहेत? तर पहिला प्रकार म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि दुसरा कृत्रिम किंवा सांकेतिक. तर मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली भाषा, हावभावाची भाषा, ह्याची गणना ही कृत्रिम भाषेत होते. म्हणजे त्याला सांकेतिक भाषा असे म्हणतात. तर भाषा ही का महत्वाची आहे? तर आपल्या मनातले विचार आपण भाषेच्या द्वारे बोलून दाखवतो. तसेच आपण आपले विचार लिहून दाखवतो आणि ते भाषा लिहिण्यासाठी आपण लिपीचा वापर करतो. मराठी भाषा लिहिण्यासाठी ज्या लिपीचा वापर करतो, त्याला देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी असं म्हणतात. तर या देवनागरी लिपीमध्ये मराठी बरोबरच इतर अनेक भाषा या लिहिल्या जातात. उदाहरणार्थ संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी, सिंधी. काही-काही तज्ञांचं असं मत आहे, की गुजराती आणि बंगाली या भाषांच्या लिपीचा पाया हा देवनागरीच आहे. देवनागरी लिपी याचं वैशिष्ट्य काय आहे? तर देवनागरी लिपीचं लेखन हे लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडं असं होतं. एक ओळ लिहून झाली, की त्या ओळीच्या खाली आपण दुसरी ओळ लिहितो. शब्द लिहून झाल्यावर त्या शब्दांवर रेघ देतो. त्याला शिरोरेघा असं म्हणतात. तर आपली ही देवनागरी लिपी जी आहे, ती उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसर अशा रेघांनी बनलेली आहे. तर मराठी भाषा. तर महाराष्ट्रात राहणारे ते मराठे आणि या मराठ्यांची भाषा म्हणजे मराठी भाषा. म्हणजे महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या बोली बोलल्या जातात. या बोली भाषा या प्रमाण भाषे इतक्याच महत्वाच्या आहेत. तर कुठल्या कुठल्या बोलीभाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात? तर मालवणी, अहिराणी, आगरी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, झाडी, गोंडी, भिल्ली अशा त्या आहेत. तर बोलीभाषेमध्ये काय होतं, की जी मराठी प्रमाण भाषा आहे, ही त्या भागात गेल्यावर त्या भागाचा त्याला लहेजा प्राप्त होतो. म्हणून त्याला बोलीभाषा असं म्हणतात. श्री ज्ञानदेव महाराजांनी म्हटलेलं आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. म्हणजे अमृताबरोबर जर मराठी भाषेची पैज लावली, तर माझी मराठी भाषा ही निश्चित जिंकेल, कारण ती तितकी समृद्ध आहे. आता असं म्हटलं जातं, की ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हानं दर्शवला जातो आणि कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी असतात, ती आदर्श लिपी. आणि त्या बाबतीमध्ये देवनागरी लिपी ही पुष्कळशी परिपूर्ण आहे. आपण भाषा शिकतो, ती कशी काय शिकतो? तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, की भाषेमध्ये असतात अक्षरं. अनेक अर्थपूर्ण अक्षर एकत्र आली, की बनतात ते शब्द आणि अनेक अर्थपूर्ण शब्द एकत्र आले, की बनतात ती वाक्य. लहानपणापासून आपल्या कानावर अनेक वाक्य पडत असतात. वाक्यांचं आपण अनुकरण करतो आणि मग आपण बोलायला लागतो. थोडं मोठं झाल्यावर
आपण ती अक्षरं, शब्द, वाक्य पाहतो आणि त्यांचे आकार आणि अर्थ लक्षात घेऊन त्याचा उच्चार करतो आणि मग आपलं वाचन सुरू होतं. एकदा वाचन झालं, की आपण त्या अक्षराप्रमाणे लिहायचा प्रयत्न करतो. म्हणजे कोणतीही भाषा शिकताना ती पहिल्यांदा श्रवण करतो, मग वाचन करतो आणि मग लिखाण करतो. या पद्धतीनं ती शिकली जाते. म्हणजे आपल्याला जर भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल, तर श्रवण, वाचन आणि लिखाण या सगळ्या कौशल्यावर आपल्याला प्रभुत्व मिळवावं लागतं. आता व्याकरण म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय आहे? तर भाषेची देवाण-घेवाण व्यवस्थितरित्या चालावी म्हणून काही नियम ठरवलेले आहेत. त्याला व्याकरण असं म्हणतात. तर व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र. व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ याच्यापासून बनलेला आहे. याचा अर्थ आहे स्पष्टीकरण. तर भाषा आणि व्याकरण हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून असतात. तर व्याकरण हे का शिकायचं? तर उच्चारातला बिनचूकपणा, नेमकेपणा, वाक्यातील शब्दांचा बिनचूक क्रम हे व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला येतात. म्हणून व्याकरण हा विषय हा विद्यार्थी दशेतच नव्हे, तर आजीवन आपल्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होणं आवश्यक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण काय बघितलं? आपण पहिल्यांदा बघितलं, की भाषा म्हणजे काय? या भाषेचं महत्त्व काय आहे? भाषेचे प्रकार कुठले आहेत? त्याचबरोबर बोली भाषा कुठल्या-कुठल्या प्रकारची आहे? देवनागरी लिपीची वैशिष्ट्य कोणती? मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात, त्या कोणत्या आहेत? हे आपण बघितलं. त्याचबरोबर आपण भाषा कशाप्रकारे शिकतो ते बघितलं. त्याच्यानंतर व्याकरण आणि त्याची आवश्यकता बघितली. तर आपण ह्यापुढच्या भागामध्ये मराठी भाषेतलं व्याकरण शिकणार आहोत. चला तर मग या चॅनलला लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.